कोल्हापूरची ती बोचरी, हाडांना झुंबवणारी हिवाळ्याची सकाळ. पन्हाळ्यावरून येणारा गार वारा पंचगंगेच्या पाण्याला स्पर्श करून शहरात शिरला होता आणि त्याने संपूर्ण कोल्हापूर शहरावर धुक्याची एक पांढरी शुभ्र दुलई पांघरली होती. जानेवारीचा महिना आणि त्यातच महालक्ष्मी मंदिर परिसर. सकाळचे 6-6:30 वाजले असतील. सर्वत्र एक वेगळीच शांतता होती, पण ती शांतता जिवंत होती. अंबाबाईच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून येणारा घंटानाद त्या धुक्यातून वाट काढत संपूर्ण परिसरात घुमत होता. हवेत कापूर, उदबत्ती, चंदनाचा आणि ताज्या झेंडूंच्या फुलांचा एक पवित्र भक्तिमय सुगंध दरवळत होता. भल्या पहाटे उठून दर्शनासाठी आलेली भाविकांची तुरळक गर्दी, अंगाभोवती उबदार शाली आणि कानटोप्या गुंडाळून कुडकुडत पण श्रद्धेने मंदिरात पावले टाकत होती. मंदिराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या चहाच्या टपऱ्यांवर चुली पेटल्या होत्या आणि त्यातून उडणाऱ्या चहाच्या वाफाळलेल्या सुगंधाने थंडीतही एक प्रकारची ऊब निर्माण केली होती. कोल्हापूरचा तो रांगडा, अस्सल आणि जिवंतपणा हळूहळू जागा होत होता. पण याच पवित्र वातावरणात एका कोपऱ्या जीवनाचा एक अत्यंत विदारक आणि अंगावर काटा असणारा संघर्ष सुरू होता. शिवा. वय अवघं 10 वर्ष. पण या 10 वर्षांच्या चिमुकल्याच्या आयुष्यात त्याने जगाचे असे चटके सोसले होते जे सहन करणे एखाद्या भल्या मोठ्या माणसालाही शक्य झाले नसते. अंबाबाईच्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका जुन्या बंद दुकानाच्या पायरीवर तो गुडघ्यात डोकं खुपसून स्वतःला शक्य तितकं आक्रोशून घेऊन बसला होता. अंगावर एक अत्यंत जुनाट, अनेक ठिकाणी विरळलेला आणि उसवलेला सुती सदरा आणि खाली तशीच एक मळकट चड्डी. पायात चपलांचा पत्ता नव्हता आणि हिवाळ्याच्या त्या गोठवणाऱ्या थंडीत त्याच्या पायाला पडलेल्या भेगातून जणू रक्तच गोठून काळपट पडले होते. थंडीने त्याचे छोटेसे शरीर पानासारखे थरथर कापत होते. ओठ थंडीने निळे पडले होते आणि रखरखीत झालेल्या गालांवरून ओघळलेल्या अश्रूंचे कोरडे पट्टे स्पष्ट दिसत होते. शिवा अनाथ होता. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या आईने या जगाचा आणि त्याचा कायमचा निरोप घेतला होता. आई असताना गरिबी असली तरी निदान डोक्यावर छप्पर होतं आणि आईच्या पदराची उबदार सावली होती. पण डी केल्यापासून शिवाला रस्त्याने जवळ केलं होतं. तो एकटा पडला होता. आज सलग 4था दिवस होता. शिवाच्या पोटात अन्नाचा एक साधा कणही गेला नव्हता. पोटाला पाठीचा पार खड्डा पडला होता आणि भुकेने आतड्यांना असे काही पीळ पडत होते की त्याला श्वास घेणेही कठीण जात होते. भुकेची आग आणि थंडीचा कडाका या दुहेरी कात्रीत सापडलेल्या शिवाचे प्राण जणू कंठाशी आले होते. आजूबाजूला जाणारे लोक त्याच्याकडे एकतर दुर्लक्ष करत होते किंवा एखाद्या भिकाऱ्याकडे बघावे त्याच्या तिरस्काराच्या नजरेने बघत होते. पण शिवा भिकारी नव्हता. उपाशी असला तरी तो कुणासमोर हात पसरत नसे. त्याला सतत त्याच्या आईचे शब्द आठवत होते. आजारी असताना मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या त्याच्या आईने त्याचा हात हातात घेऊन शून्यात नजर लावून सांगितले होते, शिवा बाळा, माझे दिवस आता भरलेत र, पण तू एक लक्षात ठेव, उपाशी झोपायची वेळ आली तरी चालेल, पण कधी कुणाच्या पुढ्यातला घास हिरावून घेऊ नकोस. गरिबीची लाज वाटू देऊ नकोस, पण इमानाची साथ कधी सोडू नकोस. आपण गरीब आहे पण चोर नाही. परमेश्वर सगळं बघत असतोय, तोच तुझा सांभाळ करेल. आईचे ते शब्द त्याच्या कानात सतत घुमत होते आणि त्याच संस्काराच्या बळावर तो या क्रूर जगाशी एकटा 2 हात करत होता. पोटातील भुकेचा वणवा त्याला वेड लावत होता, पण आईने दिलेल्या संस्काराची ढाल त्याने घट्ट धरून ठेवली होती. सूर्य आता हळूहळू वर येऊ लागला होता आणि धुकं थोडं विरळ होत होतं. महाद्वाराच्या परिसरातील बाजारपेठेत आता लोकांची वर्दळ वाढू लागली होती. फुलवाले, प्रसादाचे दुकानदार आणि हळद कुंकू विकणाऱ्या बायांची लगबग सुरू झाली होती. शिवा ज्या दुकानाच्या पायरीवर बसला होता त्याच्या अगदी समोरच एक मोठे किराणा सामानाचे आणि पूजेच्या साहित्याचे जुने दुकान होते. तिथे एक मोठी गाडी येऊन थांबली आणि त्यातून एक अत्यंत रुबाबदार पण तितकेच साधे व्यक्तिमत्व बाहेर आले. ते होते प्रतापराव कदम. वय साधारण 57 वर्ष. प्रतापराव कदम म्हणजे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात एक अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव. साखरेचे आणि गुळाचे त्यांचे अनेक मोठे कारखाने होते. संपत्तीची, जमिनीची आणि पैशांची कोणतीही कमी नव्हती. कोल्हापुरात त्यांचे शब्द म्हणजे जणू कायदाच मानला जायचा. पण इतकी अफाट संपत्ती आणि वलय असूनही प्रतापरावांचे राहणीमान बघून कुणालाही आश्चर्य वाटले असते. अंगात अतिशय साधा पण पांढरा शुभ्र खादीचा सदरा, तसाच पांढरा शुभ्र लेंगा, खांद्यावर एक घडी घेतलेली कोल्हापुरी शाल आणि पायात अस्सल कोल्हापुरी चप्पल, जी चालताना एक विशिष्ट कर्र कर्र असा रुबाबदार आवाज करत असे.
त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवाच्या हलक्या रेषा होत्या, पण त्या रेषांमध्येही एक कमालीची शांतता आणि करारीपणा होता. डोळ्यात एक प्रकारचा अनुभव आणि गरिबीतून वर आलेल्या माणसाची जाण होती. त्यांच्या डोक्यावरील पांढरे केस व्यवस्थित विंचरलेले होते. ते दुकानात आले तेव्हा दुकानदाराने लगबगीने उठून त्यांना नमस्कार केला. या मालक, रामराम. आज लई दिवसाने या बाजूस पाय लावलात? दुकानदाराने आदराने विचारलं. रामराम, अंबाबाईच्या दर्शनाला आलो आहे. म्हटलं पूजेचं साहित्य आणि वाड्यावर लागणारं थोडं सामान स्वतःच घेऊन जावं. प्रतापराव त्यांच्या धीर गंभीर पण शांत आवाजात म्हणाले. त्यांनी सामानाची यादी दुकानदाराला दिली. दुकानदाराने अत्यंत घाईघाईने आणि आदराने सर्व सामान काढायला सुरुवात केली. गूळ, खोबरे, खारीक, बदाम, काजू, उदबत्तीचे पुडे, देवीची साडी आणि इतर किराणा सामान असे बरेच सामान गोळा झाले. सामानाचे वजन चांगलेच वाढले होते. दुकानदाराने ते सर्व सामान एका मोठ्या जाड कागदी पिशवीत भरले. प्रतापरावांना प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं अजिबात पसंत नव्हते, त्यामुळे ते नेहमी कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचाच आग्रह धरत असत. मालक, सामान लई जड झालंय. मी पोरग्याला सांगून गाडीत ठेवून द्यायला सांगतो, दुकानदार म्हणाला. नको, राहू दे. माझी गाडी इथे जवळच आहे. मी नेईन. तू फक्त पिशवी नीट धरून दे. असे म्हणत प्रतापरावांनी ती जड कागदी पिशवी आपल्या हातात घेतली. एका हातात ती सामानाने गच्च भरलेली मोठी पिशवी आणि दुसऱ्या हातात आधार देण्यासाठी असलेली त्यांची काठी. असा तो प्रसंग. प्रतापराव दुकानाच्या पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आले. समोरच्या पायरीवर बसलेला शिवा हे सगळं अगदी शांतपणे बघत होता. त्याच्या भुकेल्या डोळ्यांना त्या पिशवीतील खाण्याचे पदार्थ अगदी स्पष्ट दिसत होते, पण त्याचे लक्ष त्या पदार्थांपेक्षा त्या पिशवीकडे जास्त गेले. पिशवीत सामान खूप जास्त होतं आणि त्यातल्या काही ओल्या किंवा जड वस्तूमुळे पिशवीचा खालचा कागद थोडा ओला झाला होता. प्रतापरावांनी पायऱ्या उतरल्यावर जशी चालण्यास सुरुवात केली तसा त्या कागदी पिशवीच्या तळाचा भाग हळूहळू फाटू लागला. कागद ताणला जात होता आणि कोणत्याही क्षणी ती पिशवी खालून पूर्णपणे फाटून सगळं सामान रस्त्याच्या धुळीत सांडणार हे शिवाला स्पष्ट दिसत होतं. प्रतापरावांचे त्याकडे अजिबात लक्ष नव्हते. ते आपली नजर समोर ठेवून आपल्या गाडीकडे चालले होते. शिवाच्या पोटात भुकेचा आग डोंब उसळला होता. त्याच्या जागी दुसरा एखादा रस्त्यावरचा अनाथ मुलगा असता तर त्याने पिशवी फाटण्याची वाट पाहिली असती. सामान खाली सांडल्यावर त्यातला एखाद्या खोबऱ्याचा तुकडा किंवा गुळाचा खडा गुपचूप पळवून स्वतःची भूक शमवली असती. परिस्थितीने तसा विचार करायला भाग पाडले असते. पण शिवाच्या कानात पुन्हा एकदा आईचे शब्द घुमले. कधी कुणाच्या पुढ्यातला घास हिरावून घेऊ नकोस. आपण गरीब आहे पण चोर नाही. शिवाने क्षणभरही विचार केला नाही. थंडीने गोठलेले आणि भुकेने गळून गेलेले त्याचे शरीर अचानक एखाद्या स्प्रिंगसारखे उसळले. तो पायरीवरून उठला आणि अनमानी पायांनी त्या बोचऱ्या थंडीत आणि रस्त्यावरील गर्दीतून स्वतःला सावरत प्रतापरावांच्या दिशेने धावला. प्रतापरावांनी जेमतेम 10-12 पावले टाकली असतील तोवर पिशवीच्या तळाचा कागद चराचरा असा आवाज करत पूर्णपणे फाटण्याच्या बेतात आला. अगदी पुढच्या सेकंदाला सगळा किराणा, गूळ आणि देवीचा प्रसाद रस्त्यावर कोसळणार. तोच एक लहानगा जीव त्यांच्या समोरून चपळाईने त्यांच्या जवळ आला. ओ मालक, थांबा. शिवाचा लहानसा पण ठाम आवाज आला. प्रतापराव काही समजण्याआधीच शिवाने आपले दोन्ही छोटे, थंडीने थरथरणारे आणि मळके हात त्या फाटणाऱ्या कागदी पिशवीच्या अगदी तळाखाली लावले. त्याने पूर्ण पिशवीला खालून आपल्या चिमुकल्या हातांचा एक भक्कम आधार दिला. पिशवीचे वजन चांगलेच होते, त्यामुळे त्याच्या हाताच्या शिरा ताणल्या गेल्या, पण त्याने सामान खाली पडू दिले नाही. प्रतापरावांची पावले जागीच थबकली. त्यांच्या करारी चेहऱ्यावर आता एक अथांग आश्चर्य पसरले होते. त्यांनी खाली पाहिले. एक 10 वर्षांचा पोरगा, अंगावर वेढलेला सदरा, डोळे आत गेलेले, थंडीने कापणारा, ज्याचे स्वतःचे शरीर उभे राहण्याच्या स्थितीत नव्हते, तो मुलगा आता स्वतःच्या हातांवर त्यांच्या सामानाच्या जड पिशवीचा भार तोडून धरून उभा होता. प्रतापराव त्या मुलाच्या डोळ्यात बघतच राहिले. त्या डोळ्यात गरिबी होती, भूक होती, पण त्याचबरोबर एक न डगमगणारा प्रामाणिकपणा आणि अफाट स्वाभिमानही होता. महाद्वाराची गर्दी त्यांच्या आजूबाजूने वाहत होती, पण त्या दोघांसाठी मात्र तो क्षण तिथेच गोठून गेला होता. प्रतापराव निशब्द होऊन आश्चर्याने आणि एका अनामिक ओढीने शिवाकडे फक्त बघतच राहिले. महालक्ष्मी मंदिर परिसरातील ती गर्दी, तो कोलाहल, तो चहाच्या टपऱ्यांवरून येणारा सुवास, हे सगळं त्या एका क्षणासाठी जणू थांबल्यासारखं वाटत होतं. प्रतापराव कदम यांच्या एका शब्दावर कोल्हापुरात लाखो रुपयांची उलाढाल व्हायची,
ते आज एका 10 वर्षांच्या अंगावर धड कपडा नसलेल्या आणि थंडीने कुडकुडणाऱ्या पुराकडे अक्षरशः अवाक होऊन बघत होते. शिवाने आपले दोन्ही चिमुकले, मळके आणि थंडीने लाल पडलेले हात त्या फाटणाऱ्या कागदी पिशवीच्या तळाशी अगदी घट्ट लावले होते. पिशवीतलं सामान चांगलंच जड होतं. गूळ, खोबरे आणि किराणा सामानाचा तो भार पेलताना शिवाच्या हाताच्या कोळ्या शिरा ताणल्या गेल्या होत्या. त्याचे पाय थंडीने आणि अशक्तपणाने थरथर कापत होते, पण त्याने ती पिशवी जराही खाली घसरू दिली नाही. प्रतापरावांनी भानावर येत लगबगीने पिशवीचा वरचा भाग थोडा सावरला, जेणेकरून शिवाच्या हातावरचा भार थोडा हलका होईल. शाब्बास पोरा, शाब्बास. लय जड हार पिशवी, पण तू बरोबर येलेवर हात दिलास, नाहीतर सगळा प्रसाद अन सामान या रस्त्याच्या धुळीत मिसळलं असतं बघ. प्रतापराव अत्यंत कृतज्ञतेने आणि कौतुकाने म्हणाले. त्यांचा आवाज त्यांच्या नेहमीच्या करारीपणापेक्षा खूप मवाळ झाला होता. शिवाने काहीच उत्तर दिले नाही. तो फक्त पिशवी सावरण्याच्या प्रयत्नात होता. प्रतापरावांनी पिशवीचा तोल सावरल्यानंतर आपला मोकळा हात आपल्या पांढऱ्या शुभ्र सदराच्या खिशात घातला. त्यांच्या खिशात कायम काही सुट्टी पैसे आणि नोटा असायच्या. त्यांनी खिशातून 50 रुपयांची एक कडक नोट बाहेर काढली आणि ती शिवाच्या दिशेने पुढे करत म्हणाले, "घे लेका, तू मदत केलीस म्हणून हे बक्षीस समजून ठेव तुझ्याकडं. जा, काहीतरी गरम खाऊन घे, लय थंडी आहे." 50 रुपयांची ती नोट पाहून शिवाच्या डोळ्यात क्षणभर एक चमक आली. सलग 4 दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता. त्या 50 रुपयात त्याला गरमागरम मिसळ, 2-4 वडापाव आणि कडक चहा आरामात मिळाला असता. त्याच्या पोटातील भुकेने त्याला ती नोट घेण्यास जणू ओरडून सांगितले, पण त्या क्षणी त्याच्या मनात आईचा तो क्षीण पण ठाम आवाज घुमला, "आपण गरीब आहे, पण चोर नाही आणि कुणापुढं लाचारीनं हात पसरायचा नाही." शिवाने पिशवीच्या तळाला दिलेला एक हात तसाच ठेवला आणि दुसरा हात हळूच मागे घेतला. त्याने एक पाऊल मागे टाकत ती नोट घेण्यास स्पष्ट नकार दिला. प्रतापरावांचा पुढे गेलेला हात तसाच हवेत राहिला. "नाही मालक." शिवाचा आवाज थंडीमुळे आणि अशक्तपणामुळे खूप बारीक येत होता, पण त्यात एक वेगळीच धार होती. पैशासाठी नायो धरली पिशवी, ती फाटत होती. सामान सांडलं असतं खाली म्हणून धरली. आई म्हणायची, "आडल्याला मदत करावी, पण त्याची किंमत मागू नये. मला नकोत पैसे." हे शब्द ऐकताच प्रतापरावांच्या चेहऱ्यावरील भाव एकदम बदलले. आयुष्यात त्यांनी अनेक माणसे पाहिली होती. पैशांसाठी लाल घोटणारी, लाचारी पत्करणारी, स्वार्थासाठी तत्त्वे विकणारी मोठी माणसे त्यांनी पाहिली होती. पण आज रस्त्यावरचा हा एक अनाथ, उपाशी पोरगा, ज्याला अन्नाची नितांत गरज होती, तो स्वतःचा स्वाभिमान पैशाच्या एका नोटेपुढे विकायला तयार नव्हता. प्रतापरावांच्या हृदयात कुठेतरी खूप खोलवर एक विलक्षण कालवाकालव झाली. या मुलाच्या फाटक्या कपड्यांआड दडलेली संस्काराची श्रीमंती त्यांना स्पष्ट दिसत होती. त्यांनी ती नोट शांतपणे पुन्हा खिशात ठेवली. "काय नाव रे पोरा तुझं?" प्रतापरावांनी अत्यंत मायेने विचारलं. "शिवा." तो मान खाली घालूनच म्हणाला. "बरं शिवा, पैसे नकोत ना तुला? ठीक आहे, पण मग माझी एक छोटीशी मदत करशील का? ही पिशवी लय जड झाली आणि माझ्या गाडीपर्यंत मला ती एकट्याला नेणं झेपणार नाही. तू थोडा आधार देतोस का गाडीपाशी नेईस्तोवर?" प्रतापरावाने अत्यंत हुशारीने आणि त्याच्या स्वाभिमानाला धक्का न लावता त्याला सोबत येण्याची गळ घातली. शिवाने मान डोलावली आणि पुन्हा पिशवीला खालून आधार दिला. प्रतापराव पिशवी वरून धरून आणि एका हातात काठी टेकत चालू लागले आणि त्यांच्या शेजारी शिवा ती पिशवी खालून सावरत चालू लागला. दोघांचा तो प्रवास महाद्वाराच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावरून सुरू झाला. कोल्हापूरची सकाळ आता पूर्णपणे जागी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने उघडत होती. एका बाजूला दत्तू अण्णांची चहाची टपरी होती. चुलीवरच्या मोठ्या पातेल्यात उकळणाऱ्या चहाचा, आल्याचा आणि वेलचीचा सुगंध हवेत पसरला होता. बाजूलाच एका गाडीवर गरमागरम भजी तळली जात होती. त्या खमंग वासाने शिवाच्या पोटातील भुकेचा वणवा अधिकच भडकत होता. तो वास नाकात जाताच तो नकळत जोरात थुंकी गिळायचा, पण चेहऱ्यावर काहीही न दाखवता मुकाट्याने पुढे चालत होता. प्रतापरावांचे लक्ष त्याच्या प्रत्येक हालचालीवर होते. त्याच्या अनमानी पायांना खाली रस्त्याचे गारठलेले दगड टोचत होते. त्याची चालण्याची धडपड पाहून प्रतापरावांना स्वतःचा भूतकाळ आठवत होता. "शिवा, कुठं राहतोस तू?" चालता चालता प्रतापरावांनी शांतपणे विचारले. "कुठं नाही हो मालक, जिथं जागा गावल तिथं. कधी एस टी स्टँडवर तर कधी इथं देवळाच्या पायरीवर." शिवाने समोर बघतच उत्तर दिले. "आणि घरची माणसं, आईबाप?" प्रतापरावांनी हा प्रश्न विचारताना त्यांचा आवाज थोडा जड झाला होता.
हा प्रश्न ऐकताच शिवाचे चालणारे पाय क्षणभर थबकले. त्याच्या चेहऱ्यावरील तो कठोर भाव अचानक गळून पडला. डोळ्यांच्या काड्या एकदम लाल झाल्या आणि त्या गोठलेल्या थंडीतही त्याच्या डोळ्यांतून गरम अश्रूंचा एक थेंब ओघळण्याच्या बेतात आला. पण त्याने तो मोठ्या शिताफीने मागे ढकलला. त्याने आपला सदरा डोळ्यांना लावला नाही की तो रडला नाही. त्याने फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, बाप तर मी लहान असतानाच गेला. आई होती, लोकांची भांडीधुंडी करून मला वाढवत होती. पण मागच्या महिन्यात ती आजारी पडली. पैसा नव्हता दवाखान्याला. ती बी देवाघरी गेली. आता मी एकटाच आहे. ती देवाघरी गेली या साध्या पण काळजाला घरे पडणाऱ्या वाक्याने प्रतापरावांच्या डोळ्यातही पाणी आणले. या लहानग्या जीवाने किती मोठे दुःख पचवले होते याचा त्यांना अंदाज आला. त्याने शिवाच्या पाठीवर आपला उबदार हात ठेवला. तो हात पाठीवर पडता शिवाला कित्येक दिवसांनंतर कुणाचा तरी मायेचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श आईच्या पदरासारखाच उबदार होता. थोड्याच वेळात ते दोघे गर्दीतून वाट काढत एका मोठ्या मोकळ्या जागेत आले, जिथे प्रतापरावांची गाडी उभी होती. ती एक मोठी पांढरी शुभ्र आणि रुबाबदार चारचाकी गाडी होती. गाडीला बघूनच ती कुण्या मोठ्या माणसाची आहे हे समजत होते. गाडीच्या दरवाजाला टेकून एक 50-55 वर्षांचा, अंगाने मजबूत आणि मोठी कोल्हापुरी मिशी असलेला माणूस उभा होता. हा होता तानाजी, प्रतापरावांचा अत्यंत जुना विश्वासू ड्रायव्हर आणि त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग. प्रतापराव आणि तानाजी यांचे नाते केवळ मालक आणि नोकराचे नव्हते, तर ते एका मित्रासारखे, एका कुटुंबासारखे होते. तानाजीची नजर प्रतापरावांवर पडताच त्याने लगेच हातातली बिडी बाजूला फेकून दिली आणि घाईघाईने पुढे आला. काय मालक, लय येल लावलात आज? म्या म्हणलं, आज गर्दीत काय अडचण तर आली नाही ना? तानाजी बोलता बोलता समोरचं दृश्य पाहून थांबला. त्याने पाहिले की प्रतापरावांसोबत एक मळकट कपड्यातला पोरगा सामानाची पिशवी धरून येत आहे. अडचण आली होती तानाजी, पण या पोराने वेळेवर धावून येऊन माझी लाज राखली, असे म्हणत प्रतापरावांनी पिशवी खाली ठेवली. तानाजीने लगेच पुढे होऊन ती पिशवी स्वतःच्या हातात घेतली. अरे वा, लय शहाणं पोरगं दिसतंय. काय नाव रे बाला तुझं? तानाजीने आपल्या खड्या पण प्रेमळ आवाजात विचारले. शिवाने फक्त मान हलवली, पण तो काही बोलला नाही. त्याचे कामाला संपले होते. त्याने आपले दोन्ही हात एकमेकांवर घासले आणि प्रतापरावांसमोर हात जोडून तो मागे फिरू लागला. ए शिवा, कुठं चाललास? प्रतापरावांनी त्याला हाक मारली. शिवा वळून म्हणाला, जातो मालक, काम झालं माझं. प्रतापराव त्याच्या जवळ आले. त्याने त्याची ती थरथरणारी अवस्था, त्याचे बसलेले डोळे आणि पोटाचा खड्डा पुन्हा एकदा निरखून पाहिला. काम झालं, पण पोट भरलं का रे तुझं? 4 दिवस झालेत काही खाल्लं नाहीस तू. हे तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय मला. लय थंडी आहे आणि अशा रिकाम्या पोटी तू जास्त वेळ तग धरू शकणार नाही. शिवा मान खाली घालून उभा राहिला. त्याला काही सुचत नव्हते. तानाजी, गाडीचा मागचा दरवाजा उघड. प्रतापरावांनी फरमान सोडले. तानाजीने लगेच गाडीचा मोठा दरवाजा उघडला. गाडीच्या आतील मऊ सीट आणि तिथला उबदारपणा बाहेरूनच जाणवत होता. चल आत बस, प्रतापराव शिवाला म्हणाले. शिवा मात्र जागेवरच खिळून राहिला. तो त्या मोठ्या आणि स्वच्छ गाडीकडे संकोचाने बघत होता. नाही मालक, माझे कपडे लय घाण आहे. ती तुमची एवढी मोठी गाडी खराब होईल, मी नाही बसत. त्याचा संकोच त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. प्रतापराव हसले. अरे वेड्या, गाडी माणसांसाठी असते या, माणसं गाडीसाठी नाही. गाडी खराब झाली तर तानाजी धुवून काढेल, पण तुझा हा जीव असाच उपाशी राहिला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. चल माझ्यासोबत, आपण आधी कुठंतरी बसून मस्तपैकी गरम गरम जेवण करू. मग तुला जिथं जायचं तिथं मी स्वतः सोडून देईल. येशील ना माझ्यासोबत? प्रतापरावांच्या त्या शब्दात इतका जिव्हाळा, इतका अधिकार आणि इतकी माया होती की शिवाला नकार देण्याची हिंमतच झाली नाही. त्याच्या पोटातील भुकेनेही जणू आता उसळी मारली होती. त्याने क्षणभर त्या पांढऱ्या शुभ्र सदरातल्या देवासारख्या माणसाकडे पाहिले आणि अत्यंत निरागसपणे होकारातही मान डोलावली. त्याच्या त्या होकारासोबतच त्याच्या आयुष्यातील एका नवीन, अनपेक्षित आणि मायेच्या प्रवासाला सुरुवात होणार होती. प्रतापरावांच्या त्या शब्दात इतकी माया आणि अधिकार होता की शिवाला काहीच बोलता आले नाही. त्याने फक्त मान डोलावली. तानाजीने गाडीचा तो जड आणि भक्कम दरवाजा उघडला. शिवा अत्यंत संकोचाने आणि भीतच त्या गाडीत चढला. गाडीत पाऊल ठेवतानाही त्याला आपल्या मळकट आणि धुळीने माखलेल्या पायांची लाज वाटत होती. गाडीच्या आत पांढऱ्या शुभ्र आणि मऊ लेदरच्या सीट्स होत्या. गाडीचा दरवाजा धप असा आवाज करत बंद झाला आणि बाहेरच्या जगाचा तो पोचळा
गाठून टाकणारा वारा आणि कोलाहल एकदम शांत झाला. गाडीच्या आत एक अतिशय मंद सुबक असा सुगंध द्रवळत होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत हीटर चालू असल्याने एक कमालीची उबदारपणा भरून राहिला होता. शिवाने गाडीत बसल्यावर स्वतःला अक्षरशः एका कोपऱ्यात आकृसून घेतले. आपण चुकून हलू नये, आपल्या फाटक्या आणि घाण कपड्यांचा डाग त्या राजेशाही गाडीच्या सीटला लागू नये यासाठी तो स्वतःचे शरीर शक्य तितके गोळा करून बसला होता. त्याचे दोन्ही हात गुडघ्यांच्या मध्ये घट्ट दाबलेले होते आणि नजर खाली पायांकडे खिळलेली होती. प्रतापराव त्याच्या शेजारी बसले होते, पण त्याने मुद्दामून त्याच्याकडे न बघितल्यासारखे केले, जेणेकरून त्याला आणखी अवघडल्यासारखे वाटू नये. तानाजीने गाडी सुरू केली आणि गाडी महालक्ष्मी मंदिराच्या त्या गजबजलेल्या परिसरातून गुळगुळीत रस्त्यावरून पुढे सरकू लागली. गाडीच्या इंजिनचा अत्यंत शांत असा घुर्र आवाज वगळता आत पूर्ण शांतता होती. थंडीने गोठलेल्या शिवाच्या शरीराला गाडीतल्या त्या उभेमुळे आता थोडी उभारी मिळत होती, पण पोटातील भुकेचा आगडोंब मात्र त्या उभेने अधिकच पेटला होता. गाडी कोल्हापूरच्या जुन्या पेठांमधून अरुंद पण स्वच्छ रस्त्यांवरून वाट काढत शिवाजी पेठेच्या एका शांत गल्लीत आली. तिथे एका जुन्या कोल्हापुरी धाटणीच्या दुमजली घराबाहेर गाडी थांबली. या घराच्या वरच्या मजल्यावर लाकडी खांब आणि कौलारू छप्पर होते, तर खालच्या मजल्यावर एक मोठी जागा होती. तिथे बाहेर एक साधा पण स्वच्छ लाकडी बोर्ड लावला होता. गोदावरी काकूंची खानावळ, अस्सल घरगुती जेवण. तानाजीने खाली उतरून दरवाजा उघडला. प्रतापराव काठीचा आधार घेत खाली उतरले आणि त्यांच्या पाठोपाठ शिवा संकोचातच बाहेर आला. बाहेर पुन्हा तेच बोचरी थंडी होती, पण त्या थंडीला चिरून येणारा एक अत्यंत खमंग आणि जिभेला पाणी आणणारा सुवास त्या खानावळीतून बाहेर येत होता. तो सुवास होता चुलीवर भाजल्या जाणाऱ्या ज्वारीच्या भाकरीचा. त्यासोबतच लसणाची झणझणीत फोडणी, कांदा खोबरा भाजल्याचा वास आणि अस्सल कोल्हापुरी मसाल्यांचा तो सुगंध हवेत असा काही मिसळला होता की शिवाच्या पोटातील आतड्यांनी अक्षरशः अन्नासाठी टाहो फोडला. त्याचे पाय आपोआप त्या खानावळच्या दिशेने ओढले जाऊ लागले. खानावळ आतून अतिशय साधी होती. खाली लाल रंगाची फरशी होती, जी पाण्याने स्वच्छ धुवून पुसलेली होती. ग्राहकांना बसण्यासाठी लाकडी बाकडी आणि साधे टेबल मांडलेले होते. एका बाजूला मोठी चूल पेटलेली होती आणि त्यावर एक मोठा लोखंडी तवा तापत होता. चुलीच्या उजेडात आणि उष्णतेत एक 50शी ओलांडलेली अत्यंत साधी पण तेजस्वी चेहऱ्याची बाई मोठ्या कौशल्याने भाकऱ्या थापत होती. अंगावर जुन्या वळणाची साधी सुती साडी, कपाळावर मोठं कुंकू आणि चेहऱ्यावर एक मातृत्वाची शांतता. या होत्या गोदावरी काकू. प्रतापराव आणि गोदावरी काकूंची ओळख खूप जुनी होती. प्रतापराव कधीकधी वाड्यावरचे पंचपक्वानं सोडून मुद्दाम इथल्या चुलीवरच्या भाकरीची चव चाखायला येत असत. प्रतापरावांना आत आलेलं बघताच गोदावरी काकूंनी हाताला लागलेलं पीठ साडीच्या पदराला पुसले आणि त्या लगबगीने पुढे आल्या. या या मालक, राम राम. आज सकाळ सकाळीच इकडं गरिबाच्या खानावळीत पावलं लागली तुमची. काय सेवा करू, बोला. गोदावरी काकूंनी अत्यंत आदराने आणि आपुलकीने विचारले. राम राम गोदावरीबाई. दर्शन झालं अंबाबाईचं. म्हटलं आता तुझ्या हातच्या गरम भाकरीचा प्रसाद पण घेऊनच जावा. पण आज मला नाही, आज माझ्या या खास पाहुण्याला जेवू घालायचं आहे बघ. प्रतापराव हसून म्हणाले आणि त्याने शिवाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थोडे पुढे केले. गोदावरी काकूंची नजर शिवावर पडली. मळकट कपडे, थंडीने सुकलेला चेहरा, आत गेलेले डोळे आणि पोटाचा पाठीला लागलेला खड्डा बघून त्या माऊलीच्या काळजात सर्र झाले. त्यांच्यातली आई लगेच जागी झाली. त्यांनी हा पोरगा कोण, कुठला, असा कहाण का आहे, असा एकही प्रश्न विचारला नाही. त्या लगबगीने शिवाजवळ आल्या. त्याने आपला उबदार हात शिवाच्या डोक्यावरून आणि पाठीवरून फिरवला. अरे माझ्या तान्ह्या, किती सुकलायस र तू. ये ये इथं बस बघू. गोदावरी काकूने शिवाला एका कोपऱ्यातल्या स्वच्छ टेबलवर नेऊन बसवले. त्यांनी स्वतः एका तांब्यातून पाणी गरम आणले आणि शिवाचे हात धुवायला लावले. शिवा हे सगळं एखाद्या यंत्रासारखा करत होता. त्याच्या डोळ्यात फक्त आता ती चूल आणि त्यावरची भाकरी दिसत होती. प्रतापराव समोरच्या खुर्चीवर शांतपणे बसले. गोदावरीबाई, पोराला लई भूक लागली. काय हाय गरम गरम वाढ बघू. प्रतापराव म्हणाले. 2च मिनटं मालक, चुलीवरूनच ताटात वाढते, असे म्हणत काकू चुलीकडे गेल्या. काही क्षणातच शिवाच्या समोर एक स्वच्छ स्टीलचे ताट आले. ताटाच्या कडेला एक मोठा लिंबाचा फोड, मुठीने फोडलेला कच्चा कांदा आणि एक चमचाभर अस्सल कोल्हापुरी लाल भडक आणि झणझणीत लसूण मिरचीचा ठेचा होता.
आणि मधोमध चुलीवरची वाफाळलेली पांढरी शुभ्र आणि टम्म फुगलेली गरम ज्वारीची भाकरी आली. त्या भाकरीवर काकूने स्वतःच्या हाताने साजूक तुपाची एक मोठी धार सोडली होती. दुसऱ्या वाटीत गरमागरम पिवळा धमक आणि वरून कोथिंबीर पेरलेला लसणीचा झुणका ठेवला होता. जेवणाचा तो सुगंध शिवाच्या नाकात गेला आणि त्याच्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावल्या. शिवाने थरथरणाऱ्या हाताने भाकरीचा पहिला तुकडा मोडला. ती गरम भाकरी बोटांना चटके देत होती, पण त्याला त्या चटक्यांची पर्वा नव्हती. त्याने तो तुकडा त्या वाफाळत्या झुणक्यात बुडवला, थोडासा ठेचा लावला आणि अत्यंत ओढीने तो घास तोंडात टाकला. अन्नाचा तो पहिला घास जेव्हा त्याच्या जिभेवर पडला आणि गळ्याखाली उतरला तेव्हा शिवाच्या अंगावर अक्षरशः काटा आला. कित्येक दिवसांपासून रिकाम्या असलेल्या अन्नासाठी तडफडणाऱ्या त्याच्या पोटाला जेव्हा ती गरम भाकरी आणि झुणक्याची ऊब मिळाली तेव्हा त्याच्या शरीरातील प्रत्येक पेशी जणू शांत झाली. त्याच्या भुकेल्या जीवाला जो आनंद मिळाला तो शब्दात सांगणं कठीण होतं. तो आनंद एवढा तीव्र होता की घास चावता चावता शिवाच्या डोळ्यातून टपकन 2 मोठे अश्रू गालावर उघळले. ते दुःखाचे अश्रू नव्हते, तर ती गरिबीची आणि भुकेची अत्यंत असह्य वेदना संपल्याची तृप्ती होती. तो भरभर खाऊ लागला. गरम भाकरी, झुणका आणि तो तिखट जाळ ठेचा. त्याला जन्मयुगातले सर्वात भारी पक्वान्न मिळाल्यासारखे तो खात होता. तो ठेचा खाऊन त्याच्या डोळ्यातून नाकातून पाणी येऊ लागले होते, पण तरीही तो थांबत नव्हता. गोदावरी काकूंनी मोठ्या मायेने त्याला दुसरी मग तिसरी भाकरी वाढली. हळू खा बाळा, भरपूर आहे, कुणी पळवत नाही, सावकाश खा, त्या त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या. प्रतापराव स्वतः काहीही खात नव्हते. ते समोरच्या खुर्चीत बसून बशीत ओतलेल्या गरम चहाचे छोटे छोटे घोट घेत अत्यंत मायेने आणि शांतपणे शिवाकडे पाहत होते. शिवाच्या प्रत्येक घासासोबत त्यांच्याही मनातील एक जुनी जखम जणू भरून येत होती. एखाद्या भुकेला जीवाला अन्न खाताना बघण्यात जो ईश्वरी आनंद असतो तो प्रतापराव अनुभवत होते. 5-10 मिनिटात शिवाने ताट अक्षरशः पुसून काढले. पोट गच्च भरले होते. त्याच्या छातीतून तृप्तीची एक मोठी ढेकर आली. त्याने एक तांब्याभर पाणी एका श्वासात पिऊन संपवले. त्याचे ते निस्तेज झालेले डोळे आता थोडे शांत आणि प्रफुल्लित वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. तो उठला आणि मोरीजवळ जाऊन त्याने आपले तोंड आणि हात स्वच्छ धुतले. गोदावरी काकूने दिलेल्या एका स्वच्छ पंचाने त्याने आपले तोंड पुसले. आता तो एकदम शांत दिसत होता. तो हळूहळू चालत प्रतापरावांच्या टेबलाजवळ आला आणि आदराने त्यांच्या समोर उभा राहिला. प्रतापरावांनी आपला चहा संपवला होता. त्याने शिवाकडे बघून एक स्मितहास्य केले. काय शिवा, भरलं का रे पोट, का अजून सांगू काहीतरी, त्याने प्रेमाने विचारले. शिवाने मान हलवून नाही, पोट भरले असे खुणावले. तो थोडा वेळ तसाच खाली मान घालून उभा राहिला. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. रस्त्यावर त्याला लाथा मारणारे, शिव्या देणारे लोक त्याने पाहिले होते, पण हा असा पांढऱ्या कपड्यातील माणूस ज्याला तो ओळखतही नाही, तो त्याला स्वतःच्या गाडीत बसवून एवढ्या प्रेमाने जेवायला का घालत आहे हे त्याच्या लहानग्या मेंदूला समजत नव्हते. शेवटी त्याच्या निरागस मनाला राहवले नाही. त्याने मान वर केली. त्याचे पाणीदार डोळे प्रतापरावांच्या डोळ्यांना भिडले आणि अत्यंत साधेपणाने पण थेटपणे त्याने एक प्रश्न विचारला. मालक, तुम्ही माझ्यासाठी हे सगळं का करताय? मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. शिवाचा हा अत्यंत निरागस आणि थेट प्रश्न ऐकून प्रतापरावांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य एका क्षणासाठी थबकले. गोदावरी काकूंच्या त्या खानावळीत अचानक एक विलक्षण सखोल शांतता पसरली. चुलीवरच्या लाकडांचा जळताना होणारा तडतड आवाज आणि बाहेरून येणारा एखाद दुसरा गाडीचा भोंगा सोडला तर सगळीकडे नीरव शांतता होती. गोदावरी काकूही चुलीकडचे काम थांबवून त्यांच्याकडे पाहू लागल्या होत्या. प्रतापरावांच्या हातातील चहाची रिकामी बशी टेबलवर ठेवताना त्यांच्या बोटांना किंचितसा कंप सुटला. त्यांनी शिवाच्या त्या पाणीदार, गोंधळलेल्या आणि प्रश्नांकित डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात त्यांना स्वतःचाच भूतकाळ एका स्वच्छ आरशासारखा स्पष्ट दिसत होता. प्रतापरावांनी एक दीर्घ खोल श्वास घेतला. त्यांनी आपली नजर जमिनीवर वळवली आणि काही क्षणांसाठी डोळे मिटून घेतले. काळाचा पडदा बाजूला सारत त्यांचं मन 45 वर्षे मागे त्यांच्या लहानपणीच्या संघर्षांच्या दिवसात गेलं होतं. जेव्हा त्याने पुन्हा डोळे उघडले
तेव्हा त्या करारी डोळ्यांच्या कडा किंचित पाणावलेल्या होत्या. तू विचारतोस ना शिवा की मी हे सगळं का करतोय? प्रतापरावांचा आवाज आता नेहमीसारखा खणखणीत नव्हता. तो काळजाच्या अगदी तळातून आल्यासारखा जड आणि भावनांनी ओथंबलेला होता. मी तुला ओळखत नाही हे खरं आहे लेका, पण तुझ्यासारखीच एक ओळख मला 45 वर्षांपूर्वी एका माऊलीने दिली होती. आज तू माझ्यासमोर उभा नाहीस रे. आज 45 वर्षांपूर्वीचा तोच उपाशी, अनाथ आणि रस्त्यावरचा प्रताप माझ्यासमोर उभा आहे. हे वाक्य ऐकताच शिवाचे डोळे विस्फारले. त्याला काहीच समजेना. एवढा मोठा अफाट संपत्तीचा मालक असलेला, त्याच्या एका शब्दावर गाड्या गोड्या धावतात, तो हा माणूस कधीकाळी आपल्यासारखाच रस्त्यावरचा अनाथ होता. शिवाने आपली मान आणखी थोडी वर केली आणि तो मंत्रमुग्ध होऊन प्रतापरावांच्या चेहऱ्याकडे बघू लागला. प्रतापरावांनी भूतकाळाच्या त्या पानांना उलगडायला सुरुवात केली. 45 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. प्रतापराव अत्यंत संथपणे सांगू लागले. कोल्हापूरच्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी एक छोटंसं खेडं होतं. त्या काळात आजच्यासारखी एवढी वस्ती नव्हती. सगळीकडे गरिबीचा दुष्काळ होता आणि पोट्या पाण्याची भ्रांत होती. मी तुझ्याच वयाचा म्हणजे जेमतेम 10-12 वर्षांचा असेल. माझ्या आईबापाचा एका साथीत मृत्यू झाला आणि मी या जगात पूर्णपणे पोरका झालो. न राहायला घर, न खायला अन्न, न डोक्यावर कुणाचं छत्र. अंगावर फक्त एक फाटकं धोतर आणि वरती एक कुर्तं असायचं, त्याच्या चिंध्या झाल्या होत्या. लोकांच्या दारात जाऊन उष्टावळी काढायची. कुणी एखादी शिळी भाकरी टाकली तर ती कुत्र्यासारखी खायची आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी कुठल्या तरी झाडाखाली किंवा पडक्या देवळात झोपून राहायचं. हेच माझं आयुष्य होतं. ऊन, वारा, पाऊस आणि हिवाळ्याची गोठवणारी थंडी सगळं त्या उघड्या अंगावर सोसलंय मी. तुझ्यासारखीच माझीही अवस्था होती शिवा. सलग 4-4 दिवस अन्नाचा कणही पोटात नसायचा. भुकेने आतड्यांना असे काही पीळ पडायचे की वाटायचं आता इथंच एखाद्या विहिरीत उडी मारून जीव द्यावा. शिवा श्वास रोखून ऐकत होता. त्याला त्याच्या स्वतःच्याच आयुष्याची कहाणी कुणीतरी दुसऱ्याच्या तोंडून ऐकल्यासारखी वाटत होती. असाच एक दिवस होता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि आकाशातून अक्षरशः आग बरसत होती. कडकडीत ऊन पडलं होतं. रस्त्यावरून चालताना तापलेल्या मातीचे पायाला चटके बसत होते. पोटात 3 दिवसांची आग खवळली होती आणि घसा कोरडा पडला होता. मी अन्न शोधत शोधत पन्हाळ्याच्या खालच्या एका लाल मातीच्या कच्च्या रस्त्याने चाललो होतो. डोळ्यांसमोर नुसती अंधारी येत होती. पाय लटपटत होते आणि अचानक माझ्या समोरून एक म्हातारी चालत येत असलेली मला दिसली. ती होती रुक्मिणी आजी. अंगावर एक अत्यंत जुनी, अनेक ठिकाणी ठिगळं लावलेली आणि रंग उडालेली नऊवारी साडी, कपाळावर मोठं कुंकू आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळ. पण तिची अवस्था माझ्याहून फार वेगळी नव्हती. वय झालं होतं आणि चालताना तिला काठीचा आधार घ्यावा लागत होता. तिच्या डोक्यावर एक मोठं सुती कपड्यांचं गाठोडं होतं. त्या गाठोड्यात ज्वारी होती. कुठून तरी मोलमजुरी करून 2 आणे कमावून तिने ती ज्वारी घेतली असावी. ती बिचारी उन्हाताना जीव खाऊन घामाने डबडबलेल्या अवस्थेत ते गाठोडं सावरत चालली होती. प्रतापराव क्षणभर थांबले. त्यांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग हुबेहूब एखाद्या चित्रासारखा उभा राहिला होता. त्याने पुढे सांगायला सुरुवात केली. मी तिच्याकडे बघतच होतो. माझ्या नजरा तिच्यावर नव्हत्या तर त्या ज्वारीच्या गाठोड्यावर होत्या. ते गाठोडं लय जुनं होतं आणि आजीच्या डोक्यावरून ते सारखं खाली घसरत होतं. अचानक आजीचा पाय रस्त्यातल्या एका मोठ्या दगडाला अडखळला. आजी खाली पडली नाही तर तिचा तोल गेला. तिच्या डोक्यावरचं ते धान्याचं गाठोडं धपदिशी खाली लाल मातीत पडलं. गाठोड्याला दिलेली गाठ आधी सैल होती, ती सुटली आणि आतली सगळी पांढरी शुभ्र ज्वारी त्या उन्हाने तापलेल्या धुळीने भरलेल्या मातीच्या रस्त्यावर चहूबाजूनी विखुरली गेली. आजी तिथेच रस्त्यावर डोक्याला हात लावून बसली आणि अरे देवा, आता मी काय करू? माझा म्हातारीचं जिणं असं मातीत का मिसळतोयस बाबा, म्हणत मोठ्याने रडू लागली. तिची ती महिनाभराची कमाई त्या धुळीत मिसळली होती. शिवा, तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा, माझी परीक्षा घेणारा क्षण होता. प्रतापराव अत्यंत गंभीर आणि थरथरत्या आवाजात म्हणाले. माझ्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. समोर रस्त्यावर अन्न सांडलेलं होतं आणि एक असहाय्य म्हातारी तिथे बसून रडत होती.
माझ्या जागी दुसरा कुणी असता तर त्याने त्या गोंधळात 2 ओंजळी ज्वारी भरून तिथून पळ काढला असता. मलाही क्षणभर तो मोह झाला, पण ओंजळ ज्वारी घेतली तरी 2 दिवस ती कच्ची चावून मला पोटभर खाता आलं असतं. पण त्या क्षणी मला माझ्या गेलेल्या आईची शिकवण आठवली. बाळा, गरिबीची लाज बाळगू नकोस, पण इमानाची साथ सोडू नकोस. कुणाच्या डोळ्यातून पाणी आणून चोरी करून खाल्लेला घास पचत नाही. हे शब्द माझ्या कानात घुमले. मी पळालो नाही शिवा. मी धावत त्या आजीजवळ गेलो. शिवाच्या अंगावर सरसरून काटा आला. हे अगदी तसेच होते जसे आज सकाळी दुकानाबाहेर घडले होते. मी त्या तापलेल्या मातीत गुडघ्यावर बसलो. माझे हात भाजत होते, पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. मी रस्त्यावर सांडलेला एक दाणा माझ्या चिमुकल्या हातांनी गोळा करू लागलो. माती, खडे आणि धूळ बाजूला करत मी ती ज्वारी पुन्हा त्या कपड्यावर जमा करू लागलो. आजी रडत रडत माझ्याकडे बघत होती. तिनेही मला मदत करायला सुरुवात केली. जवळजवळ अर्धा तास आम्ही त्या कडक उन्हात ती सगळी ज्वारी गोळा केली. मी ते गाठोडं नीट बांधलं आणि आजीच्या हातावर ठेवलं. मी तिथून निघून जाणार होतो, पण आजीने माझा हात घट्ट धरला. पोरा, एवढ्या उन्हात तू माझे दाणे गोळा केलेस. तू उपाशी दिसतोयस. चल माझ्यासोबत. मी तुला माझ्या पदरातली अर्धी भाकरी देते. आजीच्या त्या शब्दात मी जी माया होती ना, ती मला आजही स्पष्ट आठवते. प्रतापरावांचा गळा आता पूर्णपणे दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यांतून आता एक मोठा अश्रू उघडला आणि त्यांच्या सुरकुतलेल्या गालावर खाली आला. शिवा, ती रुक्मिणी आजी मला तिच्या त्या मोडक्या कुडाच्या झोपडीत घेऊन गेली. तिथे तिने स्वतःच्या वाटणीची अर्धी भाकरी आणि लसणाचा ठेचा मला खायला दिला. तो घास जेव्हा मी खाल्ला ना, तेव्हा मला साक्षात देव पावल्यासारखा वाटला. आजीने फक्त मला 1 दिवसापुरतं जेवायलाच दिलं नाही, तर तिने मला स्वतःच्या पोरासारखं जवळ केलं. ती म्हातारी लोकांच्या शेतात राब राबली, पण तिने मला शाळेत घातलं. मला लिहायला वाचायला शिकवलं. माझ्यावर चांगले संस्कार केले. ती स्वतः अर्धपोटी राहायची, पण मला कधी उपाशी झोपू दिलं नाही. मी मोठा झालो, शिक्षण घेतलं, रात्रंदिवस कष्ट केले आणि आज हा एवढा मोठा प्रतापराव कदम म्हणून उभा राहिलो आहे. पण हे सगळं त्या रुक्मिणी आजीमुळेच. जर त्या दिवशी तिने मला जवळ केलं नसतं तर मी आज कुठल्या तरी रस्त्यावर कुत्र्यासारखा मरून पडलो असतो. खानावळीत पुन्हा एकदा पूर्ण शांतता पसरली होती. प्रतापरावांनी आपला हात पुढे करून शिवाचा छोटासा मळकट हात आपल्या दोन्ही हातात अत्यंत घट्ट धरला. पोरा, आज जेव्हा मी तुला त्या दुकानाबाहेर ती फाटलेली पिशवी धरताना पाहिलं, जेव्हा तू स्वतः उपाशी असूनही पैशाला नकार दिलास, तेव्हा मला तुझ्यात तो 45 वर्षांपूर्वीचा उपाशी प्रताप दिसला. आणि त्या क्षणी मी ठरवलं की जी मदत 45 वर्षांपूर्वी एका अज्ञात रुक्मिणी आजीने मला केली होती, तीच मदत आज मी तुला करणार. आज मी जे काही करत आहे ते उपकार नाही शिवा, ती मी एक फेडलेली कर्जाची परतफेड आहे. रुक्मिणी आजीने जे माझ्यासाठी केलं तेच आज मी तुझ्यासाठी करत आहे. हे कर्माचं चक्र आहे रे बाला. ते असं फिरून पुन्हा आपल्याकडेच येतं. तू आजीला दिलेली ती इमानाची परीक्षा आज तू पास झालास. हे सगळं ऐकून शिवा अक्षरशः सुन्न झाला होता. त्याच्या लहानग्या मनाला हा भावनिक धक्का खूप मोठा होता. त्याच्या अंगावर काटा आला होता आणि डोळ्यांतून अश्रूंच्या धारा अखंडपणे वाहत होत्या. त्याला आता त्याच्या आईचे ते शेवटचे शब्द लख्ख आठवत होते. अडल्याला मदत कर. परमेश्वर सगळं बघत असतोय. तोच तुझा सांभाळ करेल. आईचे ते शब्द आज असे तंतोतंत खरे ठरतील याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. 45 वर्षांपूर्वीच्या एका आजीच्या सत्कर्माने आज एका निरागस अनाथ मुलाला जीवदान दिले होते. शिवाला आता प्रतापरावांबद्दल भीती वाटत नव्हती, संकोच वाटत नव्हता. त्याला त्यांच्यात रूपात साक्षात देवदूत दिसत होता. त्याने प्रतापरावांच्या हातावर आपलं डोकं ठेवलं आणि तो हुंदके देऊन रडू लागला. इतक्या दिवसांचे साठलेले दुःख, एकाकीपण आणि भीती तो जणू अश्रूंच्या वाटे बाहेर काढत होता. प्रतापरावांनी त्याला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागले. बराच वेळ तो भावनिक प्रसंग तिथेच थांबून राहिला. हळूहळू शिवा शांत झाला. प्रतापरावाने खिशातून आपला पांढरा शुभ्र रुमाल काढला आणि शिवाचे डोळे पुसले. बस आता रडायचा नाही. आता तुझा हा प्रतापराव तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे, ते प्रेमाने पण ठामपणे म्हणाले. प्रतापराव उठले. त्यांनी गोदावरी काकूंकडे बघून एक समाधानाचं हास्य दिलं. गोदावरी काकूंचेही डोळे या प्रसंगाने पाणावले होते.
प्रतापरावाने खिशातून पैसे काढून टेबलवर ठेवले. गोदावरीबाई, आजच्या जेवणाची चव जन्मात विसरणार नाही मी. येतो आता. गोदावरी काकूंनीही हात जोडून नम्रपणे त्यांचा निरोप घेतला आणि जाता जाता शिवाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा मायेचा हात फिरवला. प्रतापराव आणि शिवा त्या खानावळीतून बाहेर आले तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. दुपार हळूहळू ओसरत होती आणि संध्याकाळीकडे वातावरण झुकू लागले होते. हवेतला गारवा अजूनही कायम होता, पण आज या थंडीचा शिवाला अजिबात त्रास होत नव्हता. त्याच्या पोटात गोदावरी काकूंच्या हातची गरम भाकरी आणि झुणका होता आणि त्याच्या हृदयात प्रतापराव नावाच्या एका देव माणसाची ऊब होती. गोदावरी काकूंच्या खानावळीबाहेर आता संध्याकाळचा अंधार हळूहळू दाटू लागला होता. रस्त्यावरची वर्दळ कमी होत होती. तानाजी गाडीचा दरवाजा उघडून उभा होता. गाडीच्या इंजिनची शांत घरघर त्या गारव्यात स्पष्ट ऐकू येत होती. गाडीत बसण्यापूर्वी प्रतापराव अचानक थांबले. त्यांनी गाडीच्या उघड्या दाराच्या चौकटीवर हात ठेवला आणि मागे वळून शिवाकडे पाहिले. शिवा आता पूर्वी इतका घाबरलेला नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर पुढे काय वाढवून ठेवलंय याबद्दलची एक धाकधूक स्पष्ट दिसत होती. शिवा, प्रतापरावांनी अत्यंत संथ पण गंभीर आवाजात विचारले. आता पोट तर भरलं पोरा, पण रात लय वैरीण झाली आहे बघ. आता इथून कुठं जाणार तू? कुठं राहतोस तू नक्की? तुझी राहायची काही सोय आहे का? प्रतापरावांच्या या प्रश्नाने शिवाच्या मनातील सुरक्षिततेची ती तात्पुरती जाणीव पुन्हा एकदा हादरली. पोट भरले होते, पण ही रात्र काढायची कुठे हा प्रश्न त्याच्यासमोर वाचून उभा होताच. त्याने आपली नजर खाली वळवली. पायाच्या अंगठ्याने तो रस्त्यावरची माती उकरू लागला. कुठं नाही हो मालक. शिवाचा आवाज अगदी बारीक आला. जाईन कुठंतरी. एस टी स्टँडवर थांबीन, नाहीतर अंबाबाईच्या देवळाच्या मागच्या बाजूला जिथं पत्र्याचं शेड आहे तिथं बसेन. सवय आहे मला अशीच राहायची. तुम्ही माझी लई काळजी घेतलीत. इथून पुढं मी बघीन माझं. हे शब्द ऐकताच प्रतापरावांच्या काळजात पुन्हा एकदा सर्र झालं. एवढा लहान जीव आणि पुन्हा रस्त्यावरच भटकणार. त्याने शिवाच्या खांद्यावर आपला उबदार हात ठेवला आणि त्याला किंचित जवळ ओढले. हे बघ शिवा. प्रतापराव अत्यंत ठाम पण तितक्याच मायेने म्हणाले, मी मगाशीच तुला रुक्मिणी आजीची गोष्ट सांगितली. 45 वर्षांपूर्वी तिने मला रस्त्यावर सोडलं नाही, तसं आज मी तुला पुन्हा त्या रस्त्यावर सोडणार नाही. कोल्हापुरातल्या ताराबाई पार्कमध्ये माझा एक मोठा वाडा आहे. त्या वाड्यात खोल्या लय आहे ती, पण माणसं कोणीच नाहीत. मी त्या मोठ्या वाड्यात एकटाच असतोय. तू माझ्यासोबत चल. त्या घरात तू कुणाचा नोकर म्हणून नाही, तर या प्रतापरावाचा पाहुणा नाही, कुटुंबातला एक माणूस म्हणून राहशील. तुला राहायला एक स्वतंत्र खोली मिळेल. तू तिथं हक्कानं राहा. 2 वेळचं पोटभर जेव. उद्या सकाळी तुझी सगळी माहिती नीट घेऊ, कायदेशीर सोय पाहू आणि मग तुझ्या शाळेची व्यवस्था करू. हे मी तुझ्यावर उपकार करत नाही पोरा, ही माझी गरज आहे. या मोठ्या वाड्यात मला तुझ्यासारख्या एका प्रामाणिक जीवाची सोबत हवी आहे. येशील माझ्यासोबत? प्रतापरावांचा तो प्रस्ताव म्हणजे शिवाच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व क्षण होता. ज्या जगाने त्याला आजवर फक्त लाथा मारल्या, धुतकारले, उपेक्षा केली, त्याच जगातला एक देव माणूस आज त्याला स्वतःच्या घरात हक्काचा निवारा देत होता. शिवाचे पाणीदार डोळे पुन्हा एकदा भरून आले. त्याने मान वर करून प्रतापरावांकडे पाहिले. त्या करारी चेहऱ्यावर त्याला आता साक्षात आपला बाप, आपली आई दिसत होती. त्याच्या गळ्यात हुंदका दाटून आला. त्याने काहीही न बोलता फक्त डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंसोबत होकारार्थी मान डोलावली. होय मालक, येतो मी. तो हुंदका आवरत म्हणाला. प्रतापरावांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड समाधानाचे हसू उमटले. त्याने त्याला गाडीत बसवले. गाडीचा दरवाजा बंद झाला आणि तानाजीने गाडी पुढे काढली. कोल्हापूरच्या जुन्या गल्ल्यांमधून वाट काढत ती आलिशान गाडी आता एका वेगळ्याच उच्चभ्रू आणि शांत परिसराकडे वळली. हा परिसर होता ताराबाई पार्क. ताराबाई पार्कचा तो परिसर म्हणजे कोल्हापूरच्या श्रीमंतीचे आणि शांततेचे प्रतीक. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली मोठी जुनी झाडे आणि त्यांच्या मागे लपलेले भव्य बंगले. इथल्या रस्त्यांवर गर्दी नव्हती, कोलाहल नव्हता. गाडी एका अत्यंत भव्य आणि उंच अशा काळ्या पाषाणाच्या तटबंदीसमोर येऊन थांबली. समोर सागाच्या लाकडाचा पितळी खिळे ठोकलेला आणि हत्तीच्या सोंडेसारखी नक्षी असलेला एक महादरवाजा होता. तानाजीने गाडीचा हॉर्न 2 वेळा वाजवला आणि आतून एका सुरक्षा रक्षकाने धावत येऊन तो जड लाकडी दिंडी दरवाजा मोठ्या कर्र आवाजासह उघडला. तोवर संध्याकाळ पूर्णपणे रात्रीत बदलली होती. गाडीच्या चाकाखालील खडीचा चर्रचर आवाज करत शिवाच्या कानात घुमत होता.
गाडीत थांबल्यावर तानाजीने दरवाजा उघडला आणि शिवा बाहेर आला. बाहेर येताच शिवाचे डोळे विस्फारले. त्याने आयुष्यात कधी एवढे मोठे आणि सुंदर घर पाहिले नव्हते. तो नुसता एक सिमेंटचा बंगला नव्हता, तर तो अस्सल कोल्हापुरी धाटणीचा एक चौसपी वाडा होता. वाड्याच्या मध्यभागी एक मोठे मोकळे अंगण होते आणि तिथे एक अतिशय सुंदर काळ्या पाषाणात कोरलेले तुळशी वृंदावन होते. तुळशी वृंदावनासमोर एक समई शांतपणे तेवत होती आणि तिचा तो पिवळसर मंद प्रकाश संपूर्ण अंगणात एक पवित्र वातावरण निर्माण करत होता. वाड्याच्या चारही बाजूंनी ओसऱ्या होत्या आणि त्या ओसऱ्यांना सागाच्या लाकडाचे अत्यंत नक्षीदार गोल खांब होते. छतावर जुन्या पद्धतीचे लाकडी वासे आणि कौले होती. भिंतींवर जुन्या शूरवीरांच्या आणि अंबाबाईच्या मोठ्या तसबिरी लावलेल्या होत्या. सगळीकडे चंदनाचा आणि उदबत्तीचा एक मंद प्रसन्न सुगंध दरवळत होता. वाड्यात काम करणारे काही नोकरचाकर लगबगीने पुढे आले. त्यांनी प्रतापरावांच्या हातातून काठी आणि सामान घेतले, पण सर्वांच्या नजरा प्रतापरावांच्या मागे उभ्या असलेल्या त्या मळकट आणि बावरलेल्या शिवाकडे होत्या. दत्ता, प्रतापरावांनी त्यांच्या मुख्य नोकराला हाक मारली. जी मालक. दत्ता हात जोडून पुढे आला. खालच्या मजल्यावरील ती पूर्वेकडची खोली आहे ना, ती उघडून स्वच्छ कर. बेडवर नवीन गादी आणि उबदार पांघरून टाक. आजपासून हा शिवा त्या खोलीत राहील. आणि ऐका सगळ्यांनी, हा पोरगा या घरचा पाहुणा आहे. त्याला काहीही कमी पडता कामा नये. उद्या सकाळी याच्यासाठी नवीन कपडे आणि शाळेचं सामान आणायची सोय करा. प्रतापरावांनी अत्यंत करारी पण स्पष्ट शब्दात सर्वांना बजावले. नोकरांनी माना डोलावल्या. दत्ताने शिवाला सोबत येण्याची खूण केली. शिवा अजूनही या स्वप्नवत वातावरणात पूर्णपणे हरवून गेला होता. प्रतापरावांनी त्याला जवळ बोलावले, त्याच्या पाठीवर थोपटले आणि म्हणाले, जा शिवा, हातपाय धुवून घे आणि शांत झोप. आजपासून हे घर तुझं आहे. इथे तुला कोणीही काहीही बोलणार नाही. शुभरात्री. शुभरात्री मालक, शिवा हात जोडून म्हणाला आणि दत्ताच्या पाठोपाठ चालू लागला. दत्ताने त्याला पूर्वेकडच्या एका मोठ्या आणि प्रशस्त खोलीत नेले. खोलीत शिरताच शिवाला एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखे वाटले. फरशी इतकी चकचकीत होती की त्यात स्वतःचा चेहरा दिसावा. एका बाजूला एक मोठे लाकडी कपाट होते आणि मध्यभागी एक भक्कम लाकडी पलंग होता. पलंगावर एक अतिशय जाड मऊ पांढरशुभ्र गादी टाकलेली होती आणि त्यावर एक उबदार रेशमी गोधडी घडी करून ठेवली होती. खोलीतल्या एका मंद दिवाचा प्रकाश त्या शांततेला अधिकच गडद करत होता. खोलीला जोडूनच एक स्वच्छ स्नानगृह होते. दत्ताने त्याला सर्व दाखवले आणि तो म्हणाला, बाळा, आंघोळ करायची असेल तर गरम पाणी आहे. काही लागलं तर मला हाक मार. दत्ता बाहेर गेला आणि त्याने जाताना खोलीचा दरवाजा ओढून घेतला. शिवा आता त्या प्रशस्त खोलीत अगदी एकटा होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तो हळूहळू चालत दरवाजाजवळ गेला. त्याने दरवाजाच्या आत असलेली ती भक्कम पितळी कडी पाहिली. थरथरणाऱ्या हाताने त्याने ती कडी पुढे ढकलली आणि खट असा एक स्पष्ट आवाज झाला. दरवाजा आतून बंद झाला. तो खट असा कडीचा आवाज शिवाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आवाज होता. त्या एका आवाजाने त्याच्या मनातील कित्येक महिन्यांची असुरक्षितता, भीती आणि ताण एकाच झटक्यात संपवून टाकला होता. रस्त्यावर झोपताना त्याची अवस्था एखाद्या भक्ष्यासारखी असायची. एका डोळ्यात कायम झोप आणि दुसऱ्या डोळ्यात जीव वाचवण्याची धास्ती. कधी एखादा मद्यप येऊन लात मारेल, कधी एखादा भटके कुत्र अंगावर धावून येईल, कधी कोणी पैशासाठी अंगावरचे चिंध्या झालेले कपडे ओढेल किंवा कडाकाच्या थंडीने अचानक प्राण जाईल. ही सततची भीती त्याच्या उघड्या अंगावर एखाद्या बोचऱ्या काट्यासारखी टोचत असायची. झोपेतही त्याचे स्नायू ताणलेले असायचे. पण आज या 4 भक्कम भिंतींच्या आत आणि त्या बंद कडीच्या मागे त्याला कोणीही इजा करू शकणार नव्हते. ती पितळी कडी म्हणजे त्याच्यासाठी साक्षात अंबाबाईने दिलेले एक अभेद्य सुरक्षा कवच होते. त्याने आपले मळकट कपडे तसेच ठेवले. तो त्या मऊ गादीजवळ गेला. त्याने अत्यंत हळुवारपणे आपल्या हाताने त्या गादीच्या मऊपणाला स्पर्श केला. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो हळूच त्या गादीवर बसला आणि मग त्याने आपले शरीर त्या गादीवर झोकून दिले. ती मऊ गादी त्याच्या अशक्त आणि थकलेल्या शरीराला जणू एका आईसारखी कुशीत घेत होती. त्याने ते उबदार पांघरुण अंगावर ओढून घेतले. त्या पांघरुणाची ऊब आणि तो मऊपणा त्याला स्वर्गातील सुखापेक्षाही मोठा वाटत होता. अचानक त्याला काहीतरी आठवले. त्याने पटकन उठून आपल्या फाटक्या सदराच्या आतल्या खिशात हात टाकला. तो खिसा जो त्याच्या हृदयाच्या सर्वात जवळ होता. त्यातून त्याने एक अत्यंत चुरगळलेला, जुना आणि मळकट झालेला कागदाचा तुकडा बाहेर काढला. तो त्याच्या आईचा एक जुना फोटो होता. फोटोत तिने त्याला लहानपणी कडेवर घेतले होते.
फोटोकडे बघताच शिवाच्या डोळ्यातील बांध फुटला. तो फोटो त्याने छातीशी घट्ट कवटाळला. आई, बघ ग आई. तो मुसमुसत स्वतःशीच बोलू लागला. तू म्हणायचीस ना देव हाय, खरंच हाय ग देव. आज मला हक्काचं घर गावलं आई. आज मला रस्त्यावर झोपावं लागणार नाही. आज मला थंडी वाजणार नाही ग. तू जिथं कुठं असशील तिथून बघ, तुझा शिवा आता सुरक्षित आहे. त्याचे ते निशब्द अश्रू त्या पांढऱ्या शुभ्र उशीवर सांडत होते. पण आज ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते एका शांत, सुरक्षित आणि कृतज्ञतेने भरलेल्या मनाचे होते. आईचा फोटो छातीशी घट्ट धरून त्या उबदार पांघरुणात तो कधी झोपी गेला हे त्यालाही समजले नाही. कित्येक आठवड्यांच्या, महिन्यांच्या तडफडीनंतर आज त्याला खऱ्या अर्थाने झोप लागली होती. ती झोप इतकी गाढ आणि शांत होती, जणू एखादे लेकरू आपल्या आईच्या कुशीत निर्धास्तपणे झोपले आहे. रात्र हळूहळू सरकत होती. वाड्यातली शांतता अधिकच गडद झाली होती. पण शिवाच्या खोलीत आता भीती नव्हती, तर एक अभूतपूर्व शांती होती. आणि मग तो क्षण आला. कोल्हापूरच्या आकाशात हळूहळू पूर्वेला तांबडं फुटू लागलं. महालक्ष्मीच्या नगरीत एक नवी सकाळ अवतरली. सूर्याची पहिली सोनेरी किरणं ताराबाई पाकच्या त्या वाड्याच्या खिडकीतून आत शिरली. त्या कोवळ्या सोनेरी किरणांनी शिवाच्या शांत आणि निष्पाप चेहऱ्याला स्पर्श केला. त्याच्या चेहऱ्यावरील तो रात्रीचा ताण पूर्णपणे निघून गेला होता. तिथे आता फक्त एक शांत, सुरक्षित निर्भयता होती. ती सकाळ फक्त एका नवीन दिवसाची नव्हती, तर ती शिवाच्या आयुष्यातील एका अत्यंत सुंदर, सन्माननीय आणि तेजस्वी पर्वाची सुरुवात होती. अंधार कायमचा संपला होता आणि आता फक्त प्रकाशाचा प्रवास बाकी होता. काळ कधी कोणासाठी थांबत नाही. तो पाण्याच्या प्रवाहासारखा सतत पुढे वाहत असतो. पंचगंगेच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. हिवाळा जाऊन उन्हाळा यायचा. उन्हाळ्याच्या कडक उन्हानंतर पावसाची सर यायची आणि पुन्हा अंबाबाईच्या मंदिरावर हिवाळ्याचे धुके पसरायचे. ऋतुचक्र फिरत होते आणि त्यासोबतच ताराबाई पाकमधील त्या भव्य वाड्यातला काळही वेगाने पुढे सरकत होता. काल परवापर्यंत फाटलेल्या सदऱ्यात आणि अनवाणी पायांनी रस्त्यावर कुडकुडणारा तो 10 वर्षांचा शिवा आता वेगाने मोठा होत होता. प्रतापराव कदम नावाच्या त्या वटवृक्षाच्या विशाल आणि सुरक्षित सावलीत शिवाचे आयुष्य अक्षरशः बहरत होते. दिवस, महिने आणि वर्ष कशी भुरकन उडून गेली हे कुणालाच समजले नाही. तो छोटा, घाबरलेला पोरगा आता एक उमदा तरुण झाला होता. त्याने आपले शालेय शिक्षण अत्यंत उत्तम गुणाने पूर्ण केले होते आणि आता तो कोल्हापूरच्या नामांकित राजाराम महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. त्याच्या अंगावर आता फाटक्या चिंध्या नव्हत्या, तर स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे होते. पण अंगावर जरी श्रीमंती आली असली तर त्याच्या वागण्यातील ती जुनी नम्रता आणि पायांची जमिनीची असलेली नाळ जराही तुटली नव्हती. तो कॉलेजला जाताना आलिशान गाडीतून जात नसे, तर स्वतःच्या साध्या सायकलवरून जायचा. प्रतापरावांनी त्याला कधीच अनाथ ही जाणीव होऊ दिली नाही. त्याने त्याला अगदी स्वतःच्या सख्ख्या नातवासारखे किंबहुना पोटच्या मुलासारखेच वाढवले होते. शिवावर जीवापाड प्रेम करतानाच त्यांनी त्याला शिस्त, संस्कार आणि माणुसकीचे धडेही गिरवायला लावले होते. आणि शिवानेही प्रतापरावांचा हा विश्वास कधीच तसूभरही ढळू दिला नाही. दुसरीकडे काळाचा प्रभाव प्रतापरावांवरही स्पष्ट दिसू लागला होता. त्यांचा तो पांढरा शुभ्र रुबाबदार सदरा आता त्यांच्या काहीशा झुकलेल्या शरीरावर थोडा सैल वाटू लागला होता. त्यांचे केस पूर्णपणे पिकून कापसासारखे पांढरे झाले होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या अधिकच खोल झाल्या होत्या आणि हातातल्या काठीचा आधार आता वाढला होता. वय आता 90च्या घरात पोहोचले होते. त्यांचे कारखाने, व्यवसाय आता शिवा अतिशय समर्थपणे आणि जबाबदारीने सांभाळू लागला होता. प्रतापराव आता वाड्याच्या ओसरीत एका आरामखुशीत बसून शांतपणे वर्तमानपत्र वाचण्यात आणि शिवाच्या प्रगतीकडे कौतुकाने बघण्यात आपला दिवस घालवत असत. त्यांना आता कसलीच काळजी नव्हती. त्यांनी लावलेले मायेचे रोपटे आता एका भक्कम वृक्षात रूपांतरित झाले होते. आणि मग तो दिवस आला. मृत्यू हा अटळ असतो, तो कुणालाच चुकत नाही. एका अतिशय शांत रात्री वाड्यात सगळीकडे सामसूम असताना प्रतापरावांनी अंथरुणावर डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही वेदना नव्हती, आदराची तडफड नव्हती. एखाद्या पिकलेल्या पानाने अलगदपणे झाडाची फांदी सोडावी आणि जमिनीवर विसावा घ्यावा, तसे ते वयाच्या 90व्या वर्षी झोपेतच अत्यंत शांतपणे अनंतात विलीन झाले. कोल्हापूरचा तो एक करारी, दानशूर आणि माणुसकीचा अखंड झरा कायमचा शांत झाला होता. सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण कोल्हापुरात पसरली. वाड्यात लोकांची अलोट गर्दी उसळली.
मोठमोठे राजकारणी, व्यापारी आणि सामान्य माणसे प्रतापरावांच्या अंत्यदर्शनासाठी रडत रडत येत होती. पण या सगळ्या गर्दीत एक माणूस असा होता जो एका दगडाच्या पुतळ्यासारखा प्रतापरावांच्या पार्थिवाजवळ सुन्न होऊन उभा होता. तो म्हणजे शिवा. त्याचे डोळे कोरडे पडले होते, कारण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार, त्याचा देव, आज त्याला सोडून गेला होता. पंचगंगेच्या घाटावर प्रतापरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रतापरावांना स्वतःचे असे कोणी सख्खे वारसदार नव्हते, पण आज त्यांच्या चितेला अग्नी देण्यासाठी कुणा परक्याची गरज नव्हतीच. पोरकेपणाचा शाप घेऊन जन्माला आलेला शिवा आज पोरका नव्हता. त्याने एका सख्ख्या मुलाच्या अधिकाराने आणि हक्काने प्रतापरावांच्या चितेला अग्नी दिला. ती दगदगती चिता पाहताना शिवाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध अखेर फुटला. आकाशात झेपावणाऱ्या त्या अग्नीच्या ज्वालांमध्ये त्याला प्रतापरावांचे ते मायेचे शब्द ऐकू येत होते. आता रडायचं नाही, तुझा हा प्रतापराव तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. प्रतापरावांच्या निधनानंतरचे काही दिवस अत्यंत जड आणि दुःखात गेले. विधी पार पाडल्यानंतर प्रतापरावांच्या वकिलांनी वाड्यात येऊन त्यांचे मृत्यूपत्र वाचून दाखवले. प्रतापरावांनी आपली अफाट संपत्ती, कारखाने, वाडा आणि बँक बॅलन्स यातील मोठा हिस्सा शिवाच्या नावावर कायदेशीररित्या हस्तांतरित केला होता. पण त्या कोट्यवधीच्या संपत्तीपेक्षा शिवासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट होती ती म्हणजे प्रतापरावांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले आणि वकिलांकडे दिलेले एक पत्र. शिवाने ते पत्र हातात घेतले. कागद थोडा जुना झाला होता. प्रतापरावांच्या थरथरत्या हाताने लिहिलेली ती अक्षरे शिवाच्या काळजाचा ठाव घेत होती. पत्रात लिहिले होते, माझ्या लाडक्या शिवा, हे पत्र जेव्हा तुझ्या हातात पडेल तेव्हा मी या जगात नसेन, पण तू रडू नकोस. मला जेवढं आयुष्य जगायचं होतं ते मी अत्यंत समाधानाने जगलो. ज्या दिवशी महाद्वाराच्या बाहेर तू ती फाटलेली पिशवी तुझ्या चिमुकल्या हाताने सावरलीस ना, त्याच दिवशी मला माझा खरा वारसदार सापडला होता. शिवा, मी माझ्या संपत्तीचा मोठा हिस्सा आणि तिची मुख्य जबाबदारी तुझ्या नावावर केली आहे. पण हे पैसे, हा वाडा म्हणजे खरी श्रीमंती नाही रे. खरी श्रीमंत आहे ती माणुसकीची. 45 वर्षांपूर्वी एका अनोळखी रुक्मी आजीने मला पदरात घेतलं नसतं तर हा प्रतापराव कधीच घडला नसता. तिने लावलेल्या उपकाराच्या त्या एका रोपट्याचं मी एका वटवृक्षात रूपांतर केलं आणि त्याच्या सावलीत तुला वाढवलं. कर्माचं हेच चक्र मी माझ्या परीनं पूर्ण केलं. आता तुझी वेळ आहे. या संपत्तीचा मालक म्हणून कधीच माजू नकोस. एक नेहमी लक्षात ठेव, जगाने तुला जे दिलं ते तू व्याजासह परत कर. ज्या रस्त्याने तुला थंडीचे आणि भुकेचे चटके दिले त्याच रस्त्यावर आज शेकडो मुलं तुझ्यासारखीच उपाशीने पोरकी फिरत आहेत. त्या प्रत्येक मुलामध्ये स्वतःला बघ. तुझे हात नेहमी देण्यासाठी उघडे ठेव. माझी खात्री आहे, माझा शिवा हे चक्र कधीच थांबून देणार नाही. तुझाच प्रतापराव. ते पत्र वाचून शिवा ढसाढसा रडला. त्या पत्रातील एका एका शब्दाने त्याच्या आयुष्याचे पुढील ध्येय निश्चित केले होते. त्याला आता समजले होते की त्याला मिळालेली ही संपत्ती उपभोगण्यासाठी नाही, तर ती एका महान कार्यासाठी मिळालेली ठेव आहे. आणि पुन्हा काळ पुढे सरकतो. आज शिवा 43 वर्षांचा एक अत्यंत जबाबदार, परिपक्व आणि कोल्हापुरातील एक प्रतिष्ठित माणूस आहे. चेहऱ्यावर एक शांत तेज आणि वागण्यात अफाट शांतता असलेला शिवा आज एका मोठ्या इमारतीच्या प्रांगणात उभा आहे. ही इमारत प्रतापरावांच्याच एका मोकळ्या जागेवर उभी आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर आणि ठळक अक्षरात एक पाटी लागलेली आहे, रुक्मिणी आधारगृह, निराधार मुलांचे हक्काचे घर. होय, शिवाने प्रतापरावांचा तो शब्द, तो वारसा खरा करून दाखवला होता. त्याने स्वतःची अर्धी संपत्ती लावून हे एक भव्य अनाथालय आणि शाळा सुरू केली होती. आज या रुक्मिणी आधारगृहात कोल्हापूरच्या आणि आजूबाजूच्या गावातील रस्त्यावर भीक मागणारी, कचरा गोळा करणारी आणि अनाथ असलेले शेकडो मुले हक्काने राहतात. त्यांना 2 वेळचे उत्तम जेवण, मऊ गादीवरची सुरक्षित झोप आणि उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. शिवा रोज संध्याकाळी या मुलांसोबत वेळ घालवतो. जेव्हा तो त्या प्रांगणात येतो तेव्हा शेकडो मुले धावत येऊन त्याला बिलगतात. त्यांच्या निरागस हसण्यामध्ये आणि सुरक्षित डोळ्यांमध्ये शिवाला त्याचा स्वतःचा भूतकाळ दिसतो. तो 10 वर्षांचा, थंडीने कुडकुडणारा आणि फाटलेल्या पिशवीला आधार देणारा शिवा त्याला या प्रत्येक मुलामध्ये जिवंत दिसतो. प्रतापरावांनी लावलेले ते मायेचे रोपटे आज शिवाच्या रूपाने एक महाकाय जंगल बनून शेकडो पाखरांना आसरा देत होते. कर्माचे ते चक्र आता अखंडपणे फिरत होते.
हीच खरी माणुसकीची श्रीमंती आहे. पैसा किती कमवाल यापेक्षा आपल्या हातून किती जीवांना आधार मिळाला हे शेवटी माणसाची ओळख ठरवतं. तुमच्या आयुष्यात कधी एखाद्या व्यक्तीने तुमचा हात धरून तुम्हाला उभं केलं आहे का? असेल तर त्या व्यक्तीचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण माणुसकीची साखळी अशीच पुढे चालत राहते. कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.